बोरकर मित्रमंडळाचा जाहीर मी आभार व्यक्त करतो, कारण आपण क्रिकेट मधले सर्वच सदस्य असलात तरी सुद्धा आज कबड्डीवर तितकं नितांत प्रेम केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि या ठिकाणी सुंदर असं चवडा पक्कड या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरोखर सांगतो की आपल्या स्पष्ट इरादे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की जो हिरा आहे नितांत प्रेम केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि या ठिकाणी सुंदर असं पाली स्पोर्ट्स साठी, पाली शिवकन्या पालीसाठी तर पुन्हा एकदा अदिती खरोखरच एक आक्रमक अशी चढाई बहादर आपल्याला पाहायला मिळते। तिच्या समोर आहे 6चा डिफेन्स बोनस ऑन रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो आदितीच्या माध्यमातून, परंतु यासाठी वेगवान चढाई बहादर आदिती पालवणकर निश्चितच जिने एकाच वर्षामध्ये किशोरी कुमारी आणि प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलं अशी ही आदिती पानवलकर वाऱ्यासारखा वेग आणि चित्यासारखी चपलाई जिच्या पायामध्ये आहे अशी सुवर्ण गणेश दिव्यागार संघाची आखाडीची चढाई बहादरांनी तिला प्रत्युत्तर देते। मानसी खाडे 7च एक समीकरण असेल, बोनस गुणाचा प्रयत्न झाला आता आदिती आणि शीतल त्या ठिकाणी सज्ज असेल, परंतु माघारी परतल्या। प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा आदिती, वारंवार चढाई करते। स्प्रेची व्यवस्था करा पाली संघाच्या पाठीमागे, आयोजकांना विनंती आहे आयोजक प्लीज स्प्रेची व्यवस्था करा। चढाई करते यावेळेस पुन्हा एकदा निसटली, यशस्वी एक गुण त्या ठिकाणी प्रत्युत्तर आता मात्र देईल मानसी। यशस्वी बोनस प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा प्रियंका 6-1। यशस्वी बोनस बोनस गुणावरती चालू असलेला हा सामना, चालू असलेली लढत आपल्याला बघायला मिळते। चढाई करता पुन्हा एकदा सज्ज झाली आहे आदिती, वारंवार या ठिकाणी रेड मशीन म्हणावं लागेल निश्चितच सुवर्ण गणेश दिव्यागार संघाच्या माध्यमातून प्रत्येक चढाईमध्ये यशस्वी बोनस तिच्या माध्यमातून बघायला मिळतोय। एक चांगला प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळते ती खाडे, ती माघारी परत तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आदिती पानवलकर तिच्या समोर 7चा डिफेन्स 6चा डिफेन्स आहे, बोनस ऑन असणार आहे ते आदितीसाठी, परंतु या ठिकाणी एक लाथेने गडी बाद करण्याचा मध्यरक्षकावर आक्रमण तिचं या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी एक आक्रमक धोरण स्वीकारत या ठिकाणी चढाई करताना आपल्याला आदिती पाहायला मिळते। खरोखरच यापूर्वीचा सामना गाजवला ते म्हणजे आदितीच्या चढायांनी, त्यामुळेच त्यांनी जय श्रीराम तुरुंबाडी या संघाला बाद करत अंतिम फेरीमध्ये आपली
संघ दाखल केलाय त्या आदितीच्या जोरावर चढायसाठी जाते ती प्रियांकाच्या समोर आहे ते 6चा डिफेन्स बोनस असणार आहे परंतु बोनससाठी प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी गोलांची कोंडी फोडावी लागेल त्या प्रियांकाला एक आक्रमक चढाई करावी लागेल परंतु या ठिकाणी एक संत असा खेळ करत ती माघारी परत आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रंगत आणणं फार गरजेचं आहे डू ऑर डाय साठी या ठिकाणी सिया काळे सिया काळे. निश्चितच डू ऑर डाय आपल्याला बघायला मिळते बोनस गुण ऑन असेल परंतु यावेळेस सियाला जर बीट केलं तर मात्र निश्चितच आघाडी मोडत निघेल बघूया अतिशय सुंदर चढाई आपल्याला बघायला मिळते उजव्या कोपऱ्यामधून डाव्या कोपऱ्यामध्ये सरसावते अशी सिया काळे निश्चितच कॉन्फिडन्स लेवल काहीशी हाय बोनस गुणावरती मोहर उमटवले की नाही हे पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे यशस्वी बोनस प्रत्युत्तर केला तर मात्र थर्ड रेड तिसरी चढाई जर्सी क्रमांक 15 या ठिकाणी बोनस नक्कीच प्राप्त केलाय आपल्या संघासाठी चढायसाठी जाते पुन्हा एकदा अदिती खरोखरच तिचं कौतुक करावं तितकं परंतु तितकंच चांगलं आहे या ठिकाणी चवडा पकड पाहायला मिळते या चवडा पकडीनं खरोखरच या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे ते म्हणजे पाली संघाची शिवकन्याच्या खेळाडूंचं कारण आदितीला बाद केलंय त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा पूर्ण तिचं कौतुक करावं तितकं परंतु तितकंच चांगलं आहे या ठिकाणी चवडा पकड पाली या संघ करताना पाहायला मिळेल चढायसाठी गेले ती प्रियांकाच्या समोर 5चा डिफेन्स आहे या ठिकाणी या डिफेन्सला भेदायचं आहे कारण या सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळ आयोजित या कबड्डी स्पर्धेवर आपलं नाव कोरायचं आहे ते म्हणजे अंतिम फेरीमध्ये अंतिम विजय प्राप्त करण्यासाठी हा सामना आणि या ठिकाणी स्वयंचित होतंय ती म्हणजेच प्रियांका त्यामुळे 1 पॉइंट मिळेल तो म्हणजे सुवर्णगणेश दिव्यागरला चढायसाठी येते ती म्हणजेच सिया काळेच्या समोर 6चा डिफेन्स आहे या ठिकाणी बोनस ऑन असणार आहे बोनस पॉइंट मिळवणं ही त्याची हुकूमत आहे तिची एक ओळख निर्माण केली आहे ती सिया काळेनं आदितीला एक चांगला साथीदार लाभलाय त्यामुळे नक्कीच आपल्या या स्पर्धांमध्ये सुवर्ण गणेश दिव्यागर हा खरोखरच एक वेगळी छाप पडत असतो ती माघारी परत तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आर्या आता मात्र चढाई करिता मानसी निश्चितच 6-1 यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न टॅकलचा देणारा खेळ या सामन्यामध्ये बघायला मिळतो अंतिम सामना असेल संयम बाळगणं गरजेचं असेल दोन्ही संघांकरिता ज्याला विजय मिळवायचा आहे त्याला मात्र संयमी खेळ करावा लागेल कारण बर्फाळा पाण्यामध्ये बदलायला वेळ लागतं निश्चितच अस्ताला गेलेल्या सूर्याला पुन्हा एकदा उगवायला वेळ लागतो परंतु कबड्डीच्या खेळामध्ये गुणफलक बदलायला वेळ लागत नाही त्यामुळे ज्याच्याकडे संयम आहे तोच आजच्या सामन्यामधील अंतिम विजेता ठरणार आहे काहीशी संयमी चढाई सिया काळेच्या माध्यमातून बघायला मिळते आणि माघारी परतली मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतो मध्यांतरापर्यंत एका गुणाची आघाडी निश्चितच सुवर्ण गणेश दिव्यागार या संघाकडे असेल याची पाली संघाने नोंद घ्या सिया काळे चढायसाठी पाहायला मिळते 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे पूर्वार्धामधली ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागरच्या संघाकडून परंतु तितकंच रोखण्याचा प्रयत्न शिवकन्याचे खेळाडू नक्कीच करतील परंतु या ठिकाणी रोखावं लागेल ते म्हणजे सिया काळेला एक एमटी चढाई करत माघारी परतले
मैदानाच्या बाहेर येते म्हणजे आदिती पानवलकर. त्यामुळे नक्कीच त्या संधीचा फायदा या ठिकाणी शिवकन्याचे खेळाडू या ठिकाणी घेतात का ते पाहायचंय. प्रियांका हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. उत्तरार्धातली ही तिच्या संघासाठी पहिली चढाई. ती एमटी चढाई करत माघारी परतते. तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सिया काळे. एक जबरदस्त आक्रमक अशी खेळाडू चढाई बाजार आणि खरोखरच तिने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून घेतलाय. आणि पहिला गुण उत्तरार्धाचा पहिला गुण या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाईसाठी जाते जर्सी नंबर 8. तिच्या समोर आहे तो 6चा डिफेन्स. बोनस ऑन असणार आहे आणि या ठिकाणी काय घडतंय पण तो खरोखर चांगला प्रयत्न जर्सी नंबर 10चा. आणि या ठिकाणी तितकंच जाते जर्सी नंबर चांगलं सहकार्य केलं ते म्हणजे आदिती पानवलकर. आणि या ठिकाणी काय घडतंय आपल्या संघाला खरोखर चांगला पूर्ण गुण प्राप्त करून दिलाय. चढाईसाठी जाते ती म्हणजे जर्सी नंबर 2. एक आक्रमक धोरण आखले ते उत्तरार्धामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लागोलाग स्पर्धा श्रीवर्धन शहरवासियांना पाहायला मिळणार आहेत. 17 तारखेला सुद्धा महिला गटाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर 23 तारखेला याच मैदानात पुन्हा एकदा आपल्याला कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते पुरुष वर्गाची शहर मर्यादित. 24 तारखेला भैरवनाथ क्रीडा मंडळाची कबड्डी स्पर्धा भैरवनाथ पाखडी दक्षिण विभाग येथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आक्रमक होतं ते प्रियांकाचं यशस्वी ठरलंय. आदितीला मैदानाच्या बाहेर नेऊन ठेवलंय परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा सिया काळीला बाहेर ठेवलंय. तर आदितीवर नक्कीच आक्रमणाचा पूर्ण भार असणार आहे. आणि यावेळी आदिती खरोखरच आक्रमक रूप धारण करत बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न नक्की केला जातोय. मध्यरेषेवर खरोखरच वेळेचं बंधन आणि वेळेचं कॅल्क्युलेशन करत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि बोनस प्राप्त करत मागे यशस्वी बोनस प्रत्युत्तर दाखल. आता मात्र प्रियंका तुटीत काळाचा अवलंब केला जातोय निश्चितच शिवकन्या पाली संघाच्या माध्यमातून. आता मात्र गृह रचना आखली जाईल. एका बाजूला असेल कोच निकेश कोसदे तर दुसऱ्या बाजूला असेल नरेंद्र केदारी. निश्चितच निकेत कोसदे निश्चितच एक सुवर्ण गणेश दिव्यागर संघाच्या माध्यमातून या श्रीवर्धन तालुक्यामध्ये एक जबरदस्त संघ आपण बांधलेला आहात. चढाई करता पुन्हा एकदा प्रियंका लाथ भिरकावली जाते. कोपराक्षकाला टिपण्याचा प्रयत्न परंतु तितकंसं यश तिला मिळत नाहीये. बघूया कितपत प्रयत्न करते. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा आदिती. निश्चितच 6चा डिफेन्स असला असेल. बघा यावेळेस कितपत प्रयत्न करते. सहजरित्या कोपराक्षकाला थांबवलं जात आहे. हात दाखवला जातो आणि यशस्वी बोनस वारंवार बघायला मिळत आहेत. 11 आणि 8 3 गुणांनी आघाडीवरती आहे. अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागार आता मात्र आघाडी 4 गुणांची झाली आहे. मल्टिपल पॉइंट रेड होणं अत्यावश्यक असेल जर पाली संघाला सामना जिंकायचा आहे. जबरदस्त स्पीड आपल्याला आदितीच्या माध्यमातून दुहेरी परफॉर्मन्स बघायला मिळतोय. डिफेन्स मध्ये देखील चांगला खेळ आणि चढाईमध्ये देखील लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून दिला जातोय. खरोखर पाली संघ आपण का बॅकफुटवर चाललात. आपल्यामध्ये देखील क्षमता आहे. आपल्यामध्ये देखील ती धमक आहे. कुछ कर दिखाने का जज्बा जुनून आप में भी है. आओ और कर दिखाओ. मैदान तुम्हारा है. निश्चित आता मात्र सज्ज होते जर्सी क्रमांक 15. पुन्हा एकदा काय लात भिरकावली जाईल. निश्चितच वा
जबरदस्त पद्धतीची लात भिरकावली जाते. शेवटची 5 मिनिटं असेल. आता मात्र 13 आणि 8. निश्चितच कबड्डी कबड्डी हा स्वर खरोखर गॅलरीमधील सर्व रसिकांच्या कानावरती आदितीचा गुंजतोय असं म्हणायला हरकत नाही. अतिशय सुंदर पद्धतीने कॉन्फिडन्सने चढाया बघायला मिळतात आदितीच्या माध्यमातून. नक्कीच अतिशय सुंदर खेळ आणि अतिशय सुंदर संघबांधणी आज आपण या ठिकाणी केलेले आहात. निकेश सर, तब्बल 4 पारितोषिक या आजच्या कबड्डी स्पर्धेदरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहेत. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, अंतिम सामनावीर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी 4 पारितोषिके या ठिकाणी असणार आहेत. यावेळेस मात्र प्रयत्न फसला. जबरदस्त पकड बघायला मिळते. यावेळेस मात्र प्रयत्न फसला. असेल कमबॅक करण्याची, परंतु मानसी कमबॅक करेल का बघूया. 9 आणि 14 5 गुणांचा नाम मात्र फरक बाकी असेल. मानसीचा कमबॅक होणं अतिशय महत्वाचं. यशस्वी चढाई, प्रत्युत्तर केला तर मात्र एक मजबूत देहबांध लाभलेली जर्सी क्रमांक 2. अतिशय सुंदर पकडी इच्छा देखील माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. बघूया कितपत प्रयत्न करते. आता मात्र चढाई करता प्रियंका. 5 एक समीकरण असेल, परंतु माघारी परते. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये अजूनही रंगत आहे. जर का प्रियांकाला जर गुण प्राप्त झाले तर नक्कीच या सामन्यामध्ये आणखीन रंग भरू शकतो. पण आक्रमण आहे तो प्रियांकावर, तो सिया काळेचा. बोनस ऑन आहे, बोनससाठी प्रयत्न नक्की केला गेलाय, परंतु या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे. सुंदर चौडा पकड, खरोखर सांगतोय की जबरदस्त अँकल होल्ड आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी अँकल होल्ड साठी खरोखर अतिशय सुंदर प्रियंका साजेकरचा प्रत्युत्तर असेल. टीप रेडचा प्रयत्न बघूया किती प्रयत्न करते प्रियंका. सच्चाईचा खेळ खरोखर. इसे कहते कबड्डी का खेल, इसे कहते जुनून और इसे कहते जज्बा. निश्चितच अंतिम क्षणी सामना फेकावण्याचं सामर्थ्य शिवकन्या पाली संघामध्ये आहे. हे बघा प्रेक्षक वर्ग, जर सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण पाली वर्सेस दिव्यागरच्या दरम्यान चालू असलेला सामना आहे आणि यामध्ये कमबॅक करताना पाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कुठलं धोरण आखतंय ते शिवकन्या पाली आणि सोहळ गणेश दिव्यागर हा येणारा काळ फार महत्वाचा असणार आहे, कारण या ठिकाणी अनुभव आणि कानमंत्र फार महत्वाचा आहे. निश्चितच, कारण ही लढत प्रथम क्रमांकाकरिता जो संघ विजय होईल त्याला उद्याच्या दिवशी फार महत्वाचं असेल, कारण हा जो रसिक वर्ग खोळंबून थांबलाय त्यांना उद्या लोक विचारणार आहेत की प्रथम क्रमांक कोणी जिंकला. बघूया, अजून देखील वेळ बाकी असेल. शेवटची 2 मिनिटं. सुवर्ण गणेश दिव्यागार की शिवकन्या पाली चढाई करता 2 नंबर. वारंवार चढाया या ठिकाणी केल्या जातात, परंतु तितकंस यश सुवर्ण गणेश दिव्यागार संघाला उत्तरार्धामध्ये मिळालं नाहीये. परंतु आतापर्यंतचा रेकॉर्ड या सामन्याचा असा आहे की पाली संघ पूर्वार्धात कोसळलाय, परंतु उत्तरार्धामध्ये उसळलाय. निश्चितच तीच उसाळीची चढाई करण्याकरता आता मात्र सज्ज झाली आहे
प्रियंका साजेकर बघूया कितपत प्रयत्न करते आहे एमटी रेड प्रत्युत्तर देईल आता मात्र 2 नंबर जर्सी नंबर 2 मैदानामध्ये पाहायला मिळते तिचं आक्रमक धोरण या ठिकाणी नक्कीच असणार आहे परंतु या ठिकाणी माघारी परतण्याचा इरादा तर खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मला देखील वाटतंय की कबड्डी शिवाय आता मात्र पर्याय नाही या श्रीवर्धनच्या मातीला निश्चितच वारंवार कबड्डीच्या सामन्यांचा हुंकार या मैदानामध्ये आता बघायला मिळतोय जोरदार टाळ्यांच्या साथीने आता मात्र चढाई करता सज्ज झाली आहे जर्सी क्रमांक 2 ही चढाई निर्णात्मक चढाई असेल बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत 2 नंबरच्या माध्यमातून पाली संघ माघार घेईल हे शक्य नाही आहे बघूया नक्कीच यावेळेस अपील केला जातोय परंतु अपील कितपत सक्सेसफुल ठरतोय बघूया यशस्वी चढाई अयशस्वी जबरदस्त खेळ आता मात्र थर्ड रेड प्रियंका साजेकर फसतोय प्रयत्न खरोखर सांगतो प्रयत्न मोठा आहे, परंतु या ठिकाणी टीट फॉर द टॅट जास्त प्रत्युत्तर देणं फसतोय प्रयत्न खरोखर रसिकांच्या टाळ्या का कमी पडल्या टाळ्या वाजवा सपोर्ट द्या तर आणि तरच खेळाडूंना या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आपल्या टाळ्या महत्वाच्या आहेत प्रेक्षक वर्ग आजची ही स्पर्धा सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळाची आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरोखर सांगतोय की आपण उशिरापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेत आपण आलाय आणि या स्पर्धेचा अंतिम सामना इतका रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते 16-13 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि विजेता ठरलाय तो म्हणजे सामना सुवर्ण मात्र गणेश संपुष्टात दिवेकर. येतोय आणि सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय सुवर्ण गणेश दिव्यागार आपलं खूप खूप अभिनंदन असेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देतोय सुवर्ण गणेश दिव्यागार